अरे, टाइम झाला. नमस्कार, मी रोहिणी अंकित म्हात्रे. रोहिणीज किचनच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने पावभाजी. पावभाजी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच आवडतो. मला ही पावभाजी खूप जास्त आवडते. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात. साहित्य पाहून घेऊयात. 3 कांदे, 5 बटाटे, 4 टोमॅटो, 3 शिमला मिरची, 2 गाजर आणि अर्धा बीटरूट घ्यायचा आहे. हळद, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, तिखट, कोथिंबीर, मटर, फ्लावर, अद्रक लसूण पेस्ट आणि पाव. सगळ्यात आधी आपल्याला भाज्या उकडून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागणार आहेत त्या पाहूयात. फ्लावर, शिमला मिरची, मटर, गाजर, बटाटा आणि बीट. तर आपण आता भाज्या मीडियम आकारामध्ये कट करून घेऊयात. सगळ्या भाज्या आपण मीडियम आकाराच्या कट करून घ्यायच्या. जास्त छोट्या पण नाही करायच्या कट, बिकॉज आपल्याला ते स्मॅशच करायचं असतं नंतर. पावभाजीची खरी चव ही भाज्यांच्या योग्य प्रमाणात असते. रंग आणि चव छान यावी म्हणून मी अर्धा बीट वापरते. भाज्या स्वच्छ धुवून आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता कुकरला लावून आपण उकडून घेऊयात. साधारण 4 ते 5 शिट्ट्या घेऊन भाज्या उकडून घेऊयात. आता आपण कुकरला लावून उकडून घेऊयात भाज्या. आता आपण अर्धा चमच मीठ ॲड करूयात. आता आपण कुकर गॅसवरती ठेवूयात आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात. आपण भाज्या उकडत ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत आपण फोडणीसाठी बारीक भाज्या चिरून घेऊयात. कुकरला 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर उतरवून घेऊयात आणि भाज्या स्मॅश करून घेऊयात. आता ह्या भाज्यांमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण आधी काढून घेऊयात. हे एक्स्ट्रा पाणी आहे ते साईडला काढून ठेवूयात. नंतर जर गरज लागली तर आपण हेच पाणी ॲड करू. तुम्ही पाहू शकता भाज्या छान अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आता आपण पातेली गॅसवरती ठेवूयात. आता आपण तेल ॲड करूयात. साधारण 4 चमच मी तेल ॲड करतेय. आता 1 चमच बटर ॲड करणार आहोत आपण. तेल गरम झाल्यावर आपण कांदा ॲड करूयात. आता कांदा आपण छान मिक्स करून घेऊयात. गोल्डन कलर होईपर्यंत आपण छान मिक्स करून घेऊयात. आता आपण ह्यात अद्रक लसूण पेस्ट ॲड करूयात. साधारण 2 चमच मी अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊयात.
कांदा छान गोल्डन कलरचा झालेला आहे. आता आपण त्यात टोमॅटो ॲड करूयात. आपण शिमला मिरची सुद्धा ॲड करून घेऊयात. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण त्यात मसाले ॲड करून घेऊयात. आता आपण मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि साधारण 1 ते 2 मिनिटे आपण मसाले शिजवून घेऊयात. मसाले 1 ते 2 मिनिटे छान शिजवून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या ॲड करूयात. स्मॅश केलेल्या भाज्या आपण ह्यात ॲड केलेल्या आहेत. आता आपण छान मिक्स करून घेऊयात. मग अशी भाज्या उकडत ठेवताना आपण 1 चमच मीठ ॲड केलेलं. आता अजून 1 चमच मीठ ॲड करूयात. हवं असेल तर तुम्ही आधी भाजी टेस्ट करू शकता आणि टेस्ट करून मग मीठ किती पाहिजे ते चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता. मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ही भाजी 1 ते 2 मिनिटे शिजवून द्यायची, म्हणजे मसाले वगैरे भाजीमध्ये छान मुरतील. आपण 1 ते 2 मिनिट पावभाजी छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण छान पावभाजी मिक्स करून घेऊयात. आता आपली पावभाजी रेडी आहे. आता आपण पाव गरम करून घेऊयात.